नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले विश्वजय आयुर्वेद प्रणीत चॅनल आयु स्वास्थ्यमध्ये स्वागत करते। रक्ताची कमी आहे, हिमोग्लोबिन वाढत नाही, मग त्याच्यासाठी आयुर्वेदिक काय उपचार करता येतील तर ते आजच्या भागात आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले रक्ताची कमी म्हणजे काय, तर रक्त शरीरामधनं जर जास्त प्रमाणात गेलं किंवा पोषक द्रव्यांचा अभाव असला तर किंवा रक्त निर्मिती जी आहे ती चांगल्या प्रकारे झाली नाही तर रक्ताची कमतरता जी आहे तर ती आढळून येते। तर यामध्ये एक CBC नावाची सिंपल चाचणी आहे ब्लड टेस्टची की त्याच्यावरनं कळतं की तुमचं हिमोग्लोबिन जे आहे तर ते कमी झालेलं आहे किंवा नाही। अर्थात इतरही अनेक चाचण्या आहेत, पण ही एक अगदी साधी सोपी तपासणी आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला कळतं की आपल्यामध्ये रक्ताल्पता आहे किंवा हिमोग्लोबिन जे आहे ते कमी झालेलं आहे का। जर ते कमी झालेलं असेल तर त्याची काय कारणं आहेत ही बघून मग इतर तपासण्या गरज असेल तर केल्या जातात। आता आपण बघूयात की काय काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन जे आहे किंवा रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होते। तर यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे पोषक द्रव्यांचा अभाव, म्हणजे ज्यामध्ये लोह किंवा फोलिक ॲसिड सारखे घटक आहेत की ज्याच्यामुळे शरीरामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं, त्याचा आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये समावेश नसणे। म्हणजे आता पालेभाज्यांमध्ये काही प्रमाणात लोहाचा अंश असतो, फळं आहेत त्याच्यामध्ये असतो, किंवा काळे मनुके, खजूर, नाचणीसारखं धान्य आहे की ह्यापैकी काहीही आहारात नसणं, डाळी आहेत सालीसकटच्या त्या पण न खाणं, तर हे वारंवार घडल्यानंतर रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होते। म्हणजे पोषक द्रव्यांचा आहारामध्ये समावेश नसणं हे एक प्रमुख कारण आहे। दुसरं एक कारण म्हणजे की तुम्ही ठीक आहे, व्यवस्थित आहार घेत आहात, तुमचं पोषण मूल्य जे आहे तर ते चांगलं आहे, लोहाचं प्रमाण आहे तुमच्या आहारामध्ये, पण तुमची पचनशक्तीच जर चांगली नसेल तर तुम्ही जे पोषक द्रव्य घेत आहात तर ते शरीरापर्यंत पोहोचतच नाही। त्यामुळे मंदाग्नी असेल, तुमची पचनक्रिया जर व्यवस्थित काम करत नसेल तरी पण लोहाचं प्रमाण जे आहे तर ते शरीरात कमी होऊ शकतं। आयुर्वेदात म्हटले आहे रोगः सर्वेपि मंदाग्नो, म्हणजे जर तुमचा अग्नी कमी असेल तर त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीचे रोग जे आहेत तर ते निर्माण होतात। म्हणजे जर तुम्ही योग्य प्रमाणात आहार घेतला पण तो पचलाच नाही तर त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होणार, आणि ते जर झालं नाही म्हणजे सूक्ष्म पचन जर झालं नाही तर त्या पेशींना ते आवश्यक घटक मिळत नाही। म्हणजे लोहाचं प्रमाण तुमच्याकडे आहे परंतु त्याचं पचन न झाल्या कारणाने तुमच्या शरीरामध्ये रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होऊ शकते। बऱ्याचदा असं होतं की दीर्घकालीन आजार जे आहेत ते झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून पण हिमोग्लोबिन जे आहे तर ते कमी होतं, किंवा रक्तस्राव, काही अपघात झाल्यानंतर झालेला रक्तस्राव, किंवा मूळव्याधीसारखा आजार आहे की तिथे थोड्या प्रमाणात पण दीर्घकाळपर्यंत रक्त जे आहे तर ते शरीराबाहेर जातं आहे, किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या दरम्यान जास्त रजोस्राव झाला किंवा 2 पाळीच्या दरम्यान ब्लिडिंग होत असेल आणि ते दीर्घकाळपर्यंत जर झालं असेल तर त्या कारणाने पण रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होऊ शकते। आणखी काही आजार असतात की ज्याचा दुष्परिणाम, किंवा काही दीर्घकालीन आजार आहेत आणि त्याची औषधं आहेत जी दीर्घकाळपर्यंत घेत आहात त्याचा परिणाम म्हणून पण रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होऊ शकते। माती खाणं, म्हणजे शब्दशः माती खाणं हा सुद्धा एक हेतू आचार्यांनी सांगितलेला आहे की ज्यामुळे रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होते। माती जी आहे तर ती आपल्या शरीरामध्ये पचत नाही, त्यामुळे स्रोतावरोध निर्माण होतो आणि त्यामुळे पोषण न झाल्या कारणाने पण रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होते। लहान मुलांमध्ये जे आहे तर ते कृमींची उत्पत्ती किंवा कृमींची पतन जे आहे तर त्यामुळे सुद्धा पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे लहान मुलांमध्ये किंवा काही मोठ्या माणसांमध्येही रक्ताल्पता जी आहे तर ती आढळून येते। आधुनिक शास्त्राचा विचार केला तर हिमोग्लोबिनची कमतरता ही पुन्हा लोहयुक्त आहार किंवा फॉलिक ॲसिड असलेला आहार जो आहे तर तो घेतला नाही, RBC डिस्ट्रक्शन झालेलं असेल तर त्यामुळे, किंवा व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असेल तर त्याच्यामुळेही रक्ताल्पता निर्माण होते। तर ह्या पद्धतीची अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्यामुळे रक्ताल्पता जी आहे तर ती निर्माण होते। आता आजारांमध्ये विचार केला तर आयुर्वेदाच्या दृष्टीने यकृत आणि प्लीहा जे आहे तर ते रक्त व स्रोतसाचं मूलस्थान सांगितलेलं आहे। म्हणजे रक्ताची निर्मिती आणि त्याचं चांगल्या पद्धतीने टिकणं म्हणजे प्रसाधन जे आहे तर ते यकृत आणि प्लीहेच्या कार्यावर अवलंबून असतं।
त्यामुळे यकृताचे आजार असतील, प्लीहेचे आजार असतील, काही किडनी संबंधीचे आजार असतील तरी देखील रक्ताल्पता जी आहे तर ती आढळून येते. अशी विविध कारणं आहेत की ज्यामुळे आपण बघितलं की रक्ताल्पता किंवा हिमोग्लोबिनची कमी जी आहे तर ती आढळून येते. आता आयुर्वेदामध्ये जे आहे तर पांडुरोगाचं विस्तृत वर्णन आलेलं आहे आणि हिमोग्लोबिनची कमी किंवा ॲनिमिया किंवा डेफिशियन्सी जी आहे तर त्याचा अंतर्भाव जो आहे तर तो पांडुरोगामध्ये आचार्यांनी केलेला आहे. म्हणजे पांडुरोग म्हणजे ॲनिमिया असं आपण ढोबळ मानाने म्हणू शकतो, परंतु पांडुरोगाची व्याप्ती जी आहे ती ॲनिमियापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ॲनिमियाचा समावेश जो आहे किंवा अंतर्भाव जो आहे तो पांडुरोगामध्ये झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्याची वेगवेगळी लक्षणं जी आहेत तर ती कुठली निर्माण होतात तर साधारणपणे चालल्यानंतर दम लागणं हे नैसर्गिकरित्या आढळतं. पण ह्या व्यक्तींना थोडं जरी श्रम केले किंवा थोडं चाललं तरी दम लागतो किंवा श्रमाशिवाय दम लागतो, थकवा खूप लवकर येतो, हातपाय थंड होतात, अग्निमंद पडतो, चक्कर येते, हृदयामध्ये धडधड होतं आणि आचार्यांनी जे एक वेगळं लक्षण सांगितलं ते म्हणजे कर्णक्षवेड, कानामध्ये वेगळ्या प्रकारचे आवाज यायला लागतात. ह्याचा अंतर्भाव जो आहे तो पण पांडुरोगामध्ये केलेला आहे. आणि पांडुरोगामध्ये जर कारणांमध्ये पित्त प्रकोपक कारणांचा अधिक समावेश झाला तर त्याच्यापुढे भेकवर्ण त्वचा होते, म्हणजे पिवळट रंग त्वचेला प्राप्त होतो आणि पुढे कामला किंवा कावळे होण्याची शक्यता निर्माण असते असं आचार्यांनी म्हणून ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने जी वेगवेगळी लक्षणं आहेत ती पांडुरोगाची जी आहेत तर ती दिसून येतात. आता यामध्ये चिकित्सा कुठली करावी तर आयुर्वेदानुसार पहिले पाचन जे आहे म्हणजे तुमचं पचन सुधारणारी औषधं जी आहेत तर ती पहिले वापरायला हवी. आपण जो विचार करतो की आहार रसापासून पचन व्यवस्थित झाल्यानंतर रसधातू, मग रक्त, मांस असे 7 धातू निर्माण होतात. तर रक्ताची निर्मिती होण्यासाठी पहिले आहार रसापासून रसाची निर्मिती व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे तुमचं पचन जे आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. आहारामध्ये लोहयुक्त घटक जे आहेत तर ते पाहिजे, म्हणजे धान्यामध्ये नाचणी, बाजरी, राजगिरा, कुळीथ यासारखी धान्य जी आहेत तर त्याचा समावेश तुम्ही करायला पाहिजे. हळीव जे आहेत तर ते पण आयर्न आणि कॅल्शियम रिच असं फूड आहे, फक्त ते उष्ण असतात त्यामुळे जपून खावे. आणि कुळीथही उष्ण असतात त्यामुळे ते पण जपून खावे. डाळी ज्या आहेत तर सालासकटची हरभऱ्याची डाळ किंवा मटकीची डाळ याचा समावेश जो आहे तर तो करायला पाहिजे. फळांमध्ये डाळिंब, सफरचंद, आंबा, पेरू आणि संत्री जे आहेत तर ते व्हिटॅमिन सी युक्त फळं आहेत की जे लोहाच्या शोषणाला मदत करतात तर त्यांचा समावेश करावा. केळी जे आहेत त्यांनी हिमोग्लोबिन वाढायला मदत मिळते. आवळा जे आहे ते पण व्हिटॅमिन सी युक्त आणि रसायन असं फळ आहे, त्यामुळे आवळ्याचा समावेश पण तुम्ही जरूर करावा. तर या पद्धतीने तुमच्या आहारामध्ये तुम्ही बदल करू शकतात. ड्रायफ्रूटमध्ये काळे मनुके, खजूर, खारीक यांचा समावेश करूनही लोहाची कमतरता भरून काढता येते. तुमचं रोजचं अन्न जे आहे तर तुम्ही लोहाच्या कढईमध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये शिजवलं आणि शिजवल्यानंतर ते काढून ठेवलं म्हणजे मग लोहाचा अंश त्यामध्ये उतरतो आणि तुम्ही नैसर्गिकरित्या ते घेऊ शकतात. कंदमुळांमध्ये बीटरूट जे आहे तर त्याच्यामध्ये लोहाचा अंश जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आहे. जेवत असताना तुम्ही पूर्ण आहार घेत असतात त्यामध्ये पालेभाज्या अधूनमधून खाल्ल्या तर त्यामधून पण तुम्हाला लोहाचे घटक जे आहेत तर ते मिळू शकतात. आणि त्याचं शोषण चांगलं व्हावं म्हणून जेवत असताना एक चतकोर लिंबाची फोड किंवा थोडा आवळा ह्याचा समावेश केला तरीही उत्तम आहे. तूप जे आहे तर ते तुम्ही आहारामध्ये ठेवायला पाहिजे, त्याच्यामुळेही पांडुरोगामुळे जी रुक्षता येते ती भरून यायला मदत मिळते. अभ्यंग जे आहे तर तेही तुम्ही गेलं पाहिजे. पंचकर्मापैकी जे आहे तर त्यामध्ये वमन आणि विशेषतः विरेचन जे आहे तर ते करणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने जे आहे तर ती तुम्ही आहारातले बदल, रोजचा व्यायाम, अभ्यंग हे जर केलं तर पांडुरोगावर तुम्हाला व्यवस्थित मात करता येते. औषधी कल्पांमध्ये जे आहे तर ते मंडुराचे कल्प, लोहाचे कल्प हे आयुर्वेदामध्ये वापरले जातात. आणि आयुर्वेदिक औषधं जी आहेत त्याचं शोधन केलं असल्या कारणाने लोहाचे कल्प वापरले तरी त्यामुळे कॉन्स्टिपेशन जे आहे तर ते होत नाही. तर या पद्धतीने सर्वांगीण चिकित्सा आणि आहारातील बदल याच्यामुळे रक्ताल्पता किंवा हिमोग्लोबिनची कमी यावर तुम्ही नक्की मात करू शकता. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.